उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. सौभाग्यवतींकडून वटपौर्णिमा दिनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे. दीर्घायुष्यासाठी सौभाग्यवतींकडून वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीला साकडे घालण्यात येते. तो दिवस म्हणजे वटसावित्री पौर्णिमा. हिंदू धर्मात या पौराणिक सणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. भारतीय स्त्रियांच्या वतीने वटपौर्णिमा या सणाला खूप महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी त्या आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्य व सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा सण विवाहित महिला साजरा करतात. या दिवशी एक आख्यायिका सांगण्यात येते की पौराणिक काळात आपल्या भक्तीच्या जोरावर सावित्रीने या वटपौर्णिमेचे पूजन करून आपल्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण यमराजाकडून चतुर्बुद्धीने परत आणले. यमराजाकडून 3 वरदान मागताना पहिले वचन सासऱ्यांचे राज्य, दुसरे वचन जीवनात भरभराटी तसेच सुख समृद्धी, तिसरे वचन पुत्रप्राप्ती हे 3 वचन दिल्याने यमराजाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. या विशेष दिनाच्या निमित्ताने भोकरदन शहर व तालुक्यातील महिलांनी आपल्या हातावर मेहंदी काढत तसेच नवीन साडी परिधान करून व शृंगार करून पूजेच्या ताटात तांदूळ किंवा गहू, 5 प्रकारचे धान्य, गोड पदार्थ, तुपाचा दिवा, सुगंधित अगरबत्ती, फुले, दुर्वा इत्यादी घेऊन वडाच्या झाडाचे मनोभावे पूजन केले. वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून पतीच्या आयुष्याची दोरी याच प्रकारे लांबावी व पतिराजावर कुठल्याही प्रकारची संकटे न येता आपला संसार हा सुखाने चालावा यासाठी सावित्रीला साकडे घालण्यात आले. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.